छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या दर्शनाला लोहगावला गेले. कीर्तन संपलं. शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलं आणि तुकोबारांनी विचारलं, राजे का आलात? त्यामुळे माझ्या मनात एक गोष्ट मळत आहे. माझ्या मनामध्ये एक विचार आहे, काय वाघणीचं दूध प्यावं म्हणतो. तुकोबाराने हात जोडले, महाराज गाई म्हशीचं लवकर मिळत नाही, वाघाचं दूध तुम्हाला कसं मिळेल? मला आशीर्वाद द्या, वाघणीचं दूध प्यायला मिळालं. तुकोबारा म्हणले, तुम्ही राजे आहात, काय घडलं? जा. तुकोबारांच्या दर्शन घेतलं आणि शिवाजी महाराज एका भिल्लाजवळ आले. भिल्लाला म्हणले, इकडे वाघीण कुठे आली आहे? वाघिणीनं बचडे कुठे दिले तेवढं सांग. वाघणीचा छावा कुठे खेळतोय सांग. शिकाऱ्यानं पाय झालं, महाराज वाघीण हिरव्या अंगावर येते, आता तर तिला पिल्ली झाली ती, तुम्हाला वाघीण जिवंत सोडणार नाही. हे किरकिर करू नको म्हणला, वाघीण कुठे येईल तेवढं सांग. शिकाऱ्यानं लांबून धावलं. डोंगरावरून शिवाजी महाराज खाली उतरले. हातातली भावानी तलवार काढली, दगडावर आदळली. वाघीण चवताळून गुहेतून बाहेर आली. वाघीण आधी तीच उभा राहिलेत. शिवाजी महाराजांनी तिला बघितलं. वाघीण म्हणते, राजे तुम्ही इथं कशाला आला? शिवाजी महाराजांना एकूण भाषा येत होते 13. हाऊ मेनी लँग्वेजेस गेट टू शिवाजी? 13. 13 भाषा येत होत्या. संभाजीला 14. हां, आणि म्हणून शिवाजी महाराजांनी वाघिणीला बोलायला सुरू केलं. राजे तुम्ही मला मारण्यासाठी आलात नाही, तुम्ही माझी पिल्ली नेण्यासाठी आलात. शिवाजीराजांनी सांगितलं, नाही. मग तुम्ही आला कशाला? हे वाघीण, तुझं दूध मला प्यायचं आहे. अरे 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 अरे, निसर्गाचा नियम आहे. ज्या वेळेला पिल्ली मला दूध पिते ती, त्याच वेळेला मला दूध येतं, अन्यथा नाही. वाघीण म्हणली, ज्या वेळेला उद्या पिल्ली मला दूध पितेली त्यावेळेला दूध येईल. शिवाजी महाराज त्या वाघिणीला म्हणतात, आजचं बोल, आता दूध देते का नाही? शिवाजी महाराजांना तुकोबारांचे 13-14 अभंग येत होते. त्यातला एक अभंग शिवाजी महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोये देवन. तुकोबाराने एवढाचा अभंग म्हणल्यावर वाघिणी उतानी पडली. तिची सडत तट 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 झाली आणि तिनं आवाज दिला, राजे तुम्हाला पाहिजे तेवढं दूध प्या. शिवाजी महाराज वाघिणीचं दूध प्याले. पुन्हा लोहगावला गेले आणि लोहगावला तुकोबाला सांगितलं, वाघिणीचं दूध पिऊन आलो पठ्ठ्या, त्याचं नाव मराठा.